विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग सांगणारे या विश्वाचे शांतीदूत आणि पहिले भारतातले 3.5 हाताचे शास्त्रज्ञ आतापर्यंत असणाऱ्या या विज्ञान युगामध्ये अनेक शास्त्रज्ञ झाले, त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा अंताचा काळ वेळ सुद्धा सांगता येत नाही, पण तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2567 वर्षाच्या पूर्वी आनंदाला निधनाची तारीख वेळ सांगणारे पहिले शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. यानंतर आपल्या जीवनाचा अंत सांगणारे दुसरे शास्त्रज्ञ सारीपुत्त आहेत. याच महामानवाला आदर्श ठेवून मोडेन पण वाकणार नाही, कोणापुढे झुकणार नाही असा महामानव 14 ऑक्टोबर 1956 ला नागाच्या नागभूमीमध्ये 3 वेळा नतमस्तक झाले. त्या महामानवाची आपण लेकरं आहोत. बौद्धजन पंचायत समितीचे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती अध्यक्ष माननीय आनंदराज यशवंत आंबेडकर साहेब, मार्गदर्शक उपसभापती विनोद मोरे साहेब, उद्घाटक आणि कार्याध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती माननीय लक्ष्मण भगत साहेब, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंकलन करणारे मोरे साहेब आणि बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून वर्षावासाची धुरा आणि पंचायत समितीच्या संस्कार समितीचा कार्यभाग करणारे मंगेश पवार साहेब, या ठिकाणी जमलेले सर्व बौद्धाचार्य बौद्धाचारिणी, तुम्ही बौद्धांचे आचार्य आहेत आणि मी बौद्धांच्या आचारामधला एक सर्वसाधारण उपासक आहे आणि या उपासक नात्याने तुमच्या आचार्यांच्या समोर एवढा भगवान गौतम बुद्धाचा प्रतित्य समुत्पाद हा विषय त्यांच्या आयुष्यामध्ये 45 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी ज्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्या माध्यमाची ओळख एवढ्या या तासा आणि अर्ध्या तासामध्ये होणार नाही आणि करू शकत नाही. तरी पण मला माझ्या बुद्धीला जे जमलेलं आहे ते मी माझ्या परीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन. कळत न कळत जर त्याच्यामध्ये काही चूक झाली तर सभागृहातील असणाऱ्या विचारवंत, ज्ञानवंत आणि या मुख्य आसनावर असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मला चुकीबद्दल क्षमा करतील अशी विनंती करून मी माझ्या विषयाला सुरुवात करीत आहे. एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, 55 बुद्धा अहम वंदामि सबदा. हेच धम्मा अतीताच, हेच धम्मा नागता, 55 धम्मा अहम वंदामि सबदा. एच संघातीताच, एच संघानागता, 55 संघा अहम वंदामि सबदा. भगवान गौतम बुद्धाने हा प्रतित्त समुत्पाद सिद्धांत जगाला सांगितला नसता तर सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सत्य अजून वैज्ञानिकाला
कळाले नसते. म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ज्याला प्रतीत समुत्पाद समजला त्याला माझा धम्म समजला. विषय फार मोठा आहे, पण या विषयाचं गांभीर्य धरून मी जितक्या कमी आणि याच्यामध्ये माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेन. तथागत जेव्हा हे आपला उपदेश सुरू करायचे त्यावेळी पहिल्यांदा भगवंत असे म्हणायचे, भिक्षुनो, भिक्खुनीनो, उपासक, उपासिकानो, मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुमच्या कल्याणासाठी सांगत आहे, मी तुमच्या दुःखमुक्तीसाठी सांगत आहे. तुम्ही संप्रज्ञान चित्ताने ऐका. संप्रज्ञान चित्त म्हणजे म्हणजे सजगता आणि म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. सहज म्हणजे सजगता म्हणजे सतत जागत राहणे. संप्रज्ञान चित्ताने, संप्रज्ञान चित्त म्हणजे ज्ञान. चित्तामध्ये ज्ञानाचे आकलन करण्याची आणि चित्त निर्मळ अशा प्रकारच्या चित्ताला भगवंत संप्रज्ञान चित्त असे म्हणतात. भगवान तशा चित्ताला पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये समजत की जे निष्कलंक वस्त्र पांढरे असेल, मलविहरित असेल, घाण नसेल, त्या कपड्याला रंग चढतो, त्याला रंग लवकर दिला जातो, त्या कपड्याला रंग लवकर दिला जातो, त्यामध्ये सत्य लवकर समजते आणि सत्याचे आकलन केले जाते. दुःखमुक्तीचा मार्ग लवकर त्या चित्ताला समजतो आणि ज्ञान प्राप्त करतो. त्या चित्ताला धम्माचा लाभ होतो, तो मार्गगामी होतो, तो फलगामी बनतो. मग तो काशाय वस्त्रधारी असो किंवा श्वेत वस्त्रधारी असो, ही भगवान गौतम बुद्धांनी भिक्षूंना, भिक्षुनींना, उपासक आणि उपासिकांना त्यांनी हा आपला पहिला प्रवचन सुरू करताना सांगितलेला संदेश आहे. या संदेशामध्ये सांगत असताना तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतीत समुत्पाद या विषयाला सुरुवात करताना जेव्हा एखादी घटना घडते, जेव्हा एखादी घटना घडते ती कशी घडते, त्याचं कारण काय, ही जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता आहे. काय आहे ही जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता आहे? तर कधी कारण आणि कार्य ही एकमेकाच्या इतकी जवळ असतात की कार्याचा आणि कारणाचा पत्ता लागत नाही. कधी कधी कार्याचा परिणाम कार्यापासून इतका दूर असतो की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. वकुद्द कच्छान म्हणतात, घटनेला कारण असल्याचं मानित नसे. वकुद्द कच्छान म्हणत असे, घटनेला कारण असे ते मानित नसे. ते म्हणत की घटना कार्याहून स्वतंत्रपणे घडत असते, म्हणजे वैयक्तिक घडत असते, असं वकुद्द कच्छानांचं मत आहे. मक्कली गोस्वामी हा वेगळंच मत मांडत होता. त्यांनी घटनेला कारण पाहिजे, परंतु ते असा प्रचार करायचे की मानवी शरीराच्या बाहेर कुठेतरी पूर्वनियोजित दैव यासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. पण तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांचं खंडन केलं आणि खंडन केल्यानंतर ते म्हणतात, प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हतं, ते कारण मानवी कारणाचा परिणाम आहे आणि या मानवी कारणाच्या परिणामासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा
सुजेताच्या हस्ते खीर खाल्ल्यानंतर निरंजना नदीच्या पाण्यात पात्र सोडलं, ती नदी पार केली आणि पिंपळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. वैशाख पौर्णिमेच्या तिसऱ्या प्रहरामध्ये 3 अंगाने त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. कारण त्यांच्या जीवनामध्ये 10 पारिमिताचा उत्पादभेद होऊन गेलेला होता. आणि तिसऱ्या प्रहराच्या रात्रीमध्ये 3 अंगाने बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पाहिलं. काय पाहिलं? पुब्बे अनुसतेषु चक्कू उत्पादी. पहिलं त्यांना काय झालं? पुब्बे अनुसतुते चक्कू उदपादी, ज्ञानन उदपादी, प्रज्ञा उदपादी. म्हणजे पहिल्या प्रहारामध्ये त्यांना पुब्बे म्हणजे पूर्व जन्माचं स्मरण झालं. आता इथं म्हणाल की अंधश्रद्धेचा भाग आहे, तर भगवान गौतम बुद्धांनी पुनर्जन्माचा भाग अनेक माध्यमातून याच विषयामध्ये मांडलेला आहे. पुब्बे अनुसती म्हणजे अगोदर जे ऐकलं नव्हते ते त्यांना प्राप्त झाले. पुब्बे अनुसती हे ऐकलं नाही, उदपादी कधी पाहिलं नाही, जे कधी उत्पन्न झालं तेही पाहिलं त्यांनी. चक्षु उत्पादी म्हणजे डोळ्याला सुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त झालं, पाहिलं. पुब्बे अनुसती हे सुचत त्यामधून त्यांना ज्ञानन उत्पादी म्हणजे ज्ञान सुद्धा त्यांना प्राप्त झालं. कशामुळे? हे पूर्व जन्मान कसा होतो, कुठे होतो, काय नाव होतं, कोण मायबाप होते, कुठे राहत होते, तिथं जीवनभर काय केले, एखादी पारिमिता केली का, खुद्द कोणती पारिमिता केली, याचे ज्ञान प्राप्त झाले. असं सगळं ज्ञान झाल्यानंतर त्यांच्या मुखातून उद्गार निघाले. त्या उद्गाराला भगवान गौतम बुद्धाच्या पहिल्या उद्गाराला त्यांच्या मुखातून पहिले जे उद्गार निघाले, बुद्धत्व प्राप्त झालं, त्याला उदान म्हणतात. पहिलं त्यांच्या मुखातून निघालेलं उदान. आणि त्या उदानामध्ये ते काय म्हणले? बुद्ध झाल्यावर त्यांच्या मुखातून उदान निघाल्यावर ते म्हणतात पालीमध्ये, अनेक जाती संकार संग विसंग आणि बिंबस गकारिक गवसंतो दुःखा जाती पुनम पुनम. गकारक दिट्टोसी पुन्हा गेहन काहसी सब्बा ते फासुका भग्गा ग कुटन विसंखतंग विसंखरागतं चित्तं तनाखय मज्जगा. म्हणजे काय? बुद्ध झाल्याबरोबर 3 अंगांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर पूर्व जन्म त्यांना दिसला, प्रतिज्ञ 5 समजला, कार्य कारण भाव समजला, त्या ईश्वरवाद त्यांचा संपलेला आहे, परमेश्वरवाद त्यांचा संपला आहे, आत्मवाद संपला आहे. कारण की निर्माता सृष्टीचा कोणी नाही. मग निर्माता कोण आहे, हे कोण निर्माण करतो, त्याचे त्यांना आकलन झाले. मग त्यांच्या मुखातून निघाले अनेक जाती संसार. मी अनेक जन्मामध्ये संसरण करीत आलो, म्हणजे माझे अनेक असे जन्म झाले आणि ते संसरण करीत आलो. जन्म झाला, लहानाचा मोठा झालो, वाढत झालो, पुन्हा म्हातारा झालो, म्हातारा झाल्यानंतर माझा मृत्यू झाला आणि मृत्यू जाऊन पुन्हा आणखी माझं जन्म झाला, असं याला संसरण म्हणतात. 1 नाही, 2 नाही, लाख नाही, तर कोटी शब्द वापरला. आणि अनेक जातीचं संस्करण म्हणजे अनेक जन्माचं संसरण करीत आलो, म्हणजे इथपर्यंत माझे अनेक जन्म झालेले आहेत. सध्या विसंग, संगान म्हणजे संशोधन, संग विसंग आणि विसंग. आंधळाप्रमाणे आलवीतपणे मी आपल्या जन्माला कोणी घातलं, कधी ऐकलं,
कोण माता पिता, कुणामुळे जन्म होतो, कधी ऐकलं ब्रह्म निर्माण करतो माणसाला, कधी ऐकलं ईश्वर निर्माण करतो मानवाला, कधी ऐकलं शून्यातून माणूस तयार झाला, कधी ऐकलं परमात्म्याची लीला झाली आणि परमात्म्यामुळे मी निर्माण केले. असे वेगवेगळे ऐकत राहिले आणि इतपर त्यांचा ते ऐकत झाल्यानंतर त्यांच्या मुखातून पुन्हा निघाले गहकारक दिट्टोसी. गहकारक दिट्टोसी म्हणजे अंधारामध्ये आजपर्यंत पाहिलं त्या अंधारात त्याने त्या बुद्धगयेचं जे महाविहार आहे त्या महाविहाराच्या तिथे जे पिंपळाचं बोधी वृक्ष आहे त्या वृक्षाच्या ठिकाणी त्यांनी बसलेले ध्यानाच्या ठिकाणी आणि त्यांच्या प्रथम याच्यामध्ये ते गहकारक अंधारामध्ये ते आजपर्यंत त्यांनी पाहिलं कोण कोण आपलं निर्माण करतं. अंधारात त्याला दिसलं गहकारक दिसतो ती. पुन्हा ग्रहण म्हणजे पुन्हा गोष्ट ही बार बार होणार नाही. एकही करण म्हणजे त्यांना पुन्हा माझं घर असं बांधलं जाणार नाही अशी त्यांची मनाची खंता झाली. त्यासाठी त्यांनी एकही म्हणजे एका सोप्या भाषेमध्ये भगवान गौतम बुद्ध म्हणतात सब्बा ते फासुका बुद्ध विसंग संगगतन, म्हणजे मी सगळं भस्म करून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये ज्या अवस्था तयार झालेल्या होत्या या मानवाचा जन्म झाल्यानंतर वारंवार जन्म व्हायचा आणि मग त्या अंधारामध्ये त्यांना समजलं या परमेश्वरांनी निर्माण केलं नाही, आत्म्याने निर्माण केलं नाही, शून्यातून निर्माण झालं नाही. ही निर्मिती जी झालेली आहे त्या निर्मितीला ईश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही असं त्यांनी त्यांचं काय उदाहरण दिलं. मी माझी जी ही क्रिया झालेली आहे विसंगताची ती भस्म करून टाकलेली आहे. सगळीकडे कुटी तयार केली जाते. म्हणजे मनुष्य ज्या वेळेला कुठे जर हे करत असेल तर त्याला राहण्यासाठी तो कुटी करतो आणि ती कुटी म्हणजे हे शरीर, ही शरीराची कुटी काय झालेली आहे पूर्ण मी भस्म करून टाकलेले आहे. गंध कुठन झालेलं आहे, विसंगत झालेलं आहे, खरा मत झालंय. हे वाक्य पुन्हा सांगण्यासाठी एक जुनं झोपडं असतं आणि ते जुनं झोपडं निर्माण कसं होतं त्या जुन्या झोपड्यामध्ये 2 कमीत कमी मोठ्या डेली लागतात आणि त्याला एक आळू आडवा लागतो आणि साईड बाय साईड त्याला वाशे लागतात आणि त्याला आकलण्यासाठी गवत, पाळा, पाचोला हे बांधण्यासाठी रश्या लागतात. एवढे साहित्य असेल तर कुटी तयार होईल. मग ते म्हणाले ह्या कुटीचे साहित्य जाळून मी टाकलेले आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या वेळचे जे अनेक जन्म झालेले होते त्या अनेक जन्माचं मला आता सत्य ज्ञान झालेलं आहे. या बोधी वृक्षाखाली मला ज्ञान झालेलं. ही माझी शरीराची कुटी होती. या कुटीमध्ये जे माझं सगळं भरलेला भाग होता तो जो भरलेला भाग होता त्याला ज्या कुटीला जे निर्माण करायचं साहित्य होतं मग ते साहित्य कोण आहे तर त्या साहित्यामध्ये 2 जीव एकत्र आल्यानंतर तिसरी जीवाची उत्पत्ती होते आणि त्या उत्पत्तीतून जो जन्म होतो असतो त्या उत्पत्तीचा जन्माचा जो काळ आहे तो मी या बोधी वृक्षाखाली मी सतत पाहिलेला आहे. आणि मग तो पाहिल्यानंतर ती कुटीला मी काय केलं पूर्ण जाळून टाकलं, नेस्तनाभूत केलं. त्याला त्या कुटीची जागा शिल्लक ठेवली नाही. मग ती कुटीची जागा शिल्लक ठेवली नाही आणि हे केली नाही. मग त्यामुळे ती कुटी जर तिथं संपली तर पुन्हा ती कुटी बांधल्या जाईल का, पुन्हा जीव निर्माण होईल का, तो पुन्हा जीव निर्माण होण्याची परंपरा राहील का, असं बुद्धांनी आपल्या मनानेच हा प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले या कुटीचं साहित्य जाळून टाकले, ही कुटी तयार होणार नाही. अशा प्रकारे पुढचा जन्म होण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे, माणसाचा पुढचा जन्म होतो त्या जन्म होण्यासाठी जे साहित्य लागतं त्याला पाली भाषेमध्ये संज्ञा म्हणतात. संज्ञा म्हणजे जे कानानी, नाकानी, डोळ्यांनी, जीवानी, कायेनी आणि मनानी म्हणजे 6 इंद्रियांनी बनवणाऱ्याला जे बनलेलं जातं त्याला विज्ञान म्हणतात. हे शरीर आपलं 6 षडायंत्राने बनलेलं आहे. त्या षडायंत्राला त्यांनी काय केलेलं आहे, या इंद्रियांनी बनवलेल्या इंद्रियाला, त्या इंद्रिया बनलेल्या भागाला माणसाला वेदना होतात. या वेदना 6 इंद्रियांनी झालेल्या असतात. त्याला संज्ञा करून ही संस्काराची त्यांनी काय केली, नष्ट केली. म्हणजे पुन्हा ते संस्कार होणार नाहीत. म्हणजे या
डोळे, कान, नाक, जीभ हे जे काय षडयंत्र आहेत, या षडयंत्राचा त्यांनी स्वतःहून आत्मसात केला. हे कसं निर्माण होतं की जिभेला चांगलं चांगलं पदार्थ भेटलं म्हणजे हवं हवं वाटतं. डोळ्याला एखादी सुंदर स्त्री दिसली का तिच्या रूपाचं वर्णन करून त्याची भावना होते भोग वस्तूची. कानाने काय चांगलं गोष्ट ऐकली तर त्याला चांगलं वाटतं. कानाने एखाद्याने जर बोलला आणि त्या बोलल्यामध्ये त्यांनी शिवी दिली तर राग तयार होतो. डोळ्यामध्ये त्याच्या विकार तयार होतात, आसक्ती निर्माण होते. आणि या आसक्तीला त्यांनी काय केलेलं आहे, भगवान गौतम बुद्धांनी ते ध्यान अवस्थेमध्ये तिथंच जाळून टाकलेलं आहे. त्या कुडीमध्ये माझा जन्म होणार नाही. आणि त्या कुडीचा जन्म न होण्यामुळं त्यांनी काय सांगितलं, हे विकार जे माणसाचे असतात ते शरीरामध्ये निर्माण होतात, त्या विकाराला त्यांनी तिथं संपून टाकलेलं आहे. या संपून टाकलेल्या विकाराला त्यांनी एक सर्वसाधारण हे विकार कसे असतात आणि विकार निर्माण कसे होतात, संस्कार माणसाच्या मनामध्ये कसा होतो. तर आपण समजा एका ठिकाणी असं एकत्र सगळे असे बसलेले आहोत आणि आजूबाजूला सगळे बसलेले असताना अचानकपणे कधी आपल्याला ध्यान लागलं आणि ध्यान लागल्यानंतर आपल्या बाजूच्या माणसानी आपल्या बसलेल्या ध्यानाच्या मांडीवर बसलेल्या ध्यानाच्या याच्यावर जर जोरदार त्यांनी हात दाबला, त्या दाबल्यानंतर आपले डोळे बंद झालेले असतात, ते डोळे लगेच पटकन उघडतो आणि ठोसा मारतो. ठोसा मारणे म्हणजे काय, राग तयार करणे, क्रोध तयार करणे, अग्नी तयार करणे. आणि ही अग्नी कधी होते, ज्या वेळेला त्याच्या मनातले हे विकार गेलेले आहे. आणि याच विकाराला भगवान गौतम बुद्धांनी संपवून टाकलेला आहे. या विकाराला भगवान गौतम बुद्धांनी सांगितले, म्हणून त्यांनी काय ते हे सांगितले की एक मी जाळून कशी टाकली, तर ती जाळून टाकायला माझा ही कुटी आहे. या कुटीमध्ये मी जाळून टाकल्यानंतर समजा एखादी मला ओली लाकडाची काठी घेतली आणि ओली लाकडाची काठी घेतल्यानंतर ती जर जमिनीत ठेवली, जमिनीवर लावली, तर ती लावल्यानंतर तिचं पाणी 4 पंचमहाभूताची 4 भूत मिळाली तर त्याची उत्पत्ती होते. पण त्यांनी काय केलं, ती काडी घेतली आणि तिला जाळून टाकली. जाळून टाकल्यानंतर तिची राख झाली आणि राख झाल्यानंतर ती पुन्हा जर ती ही राख आपण हे ठेवली तर ती उत्पन्न होईल का, तर ती उत्पन्न होणार नाही. तसाच बुद्ध धम्माच्या याच्यामध्ये, बुद्ध आणि धम्माच्या याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेबांनी पुनर्जन्माच्या बाबतीत एक आंब्याचं उदाहरण दिलेलं आहे. पुनर्जन्म आंब्याचं, आणि हे आंबा म्हणजे काय, त्याच्यात आंबा पिकला म्हणजे त्याच्यात कोय तयार होते. आणि ही कोय जर त्या 4 भूतामध्ये म्हणजे जमीन, उष्ण, पावा, पाणी याच्यामध्ये मिळाली, ती जमिनीवर पडले, त्याला पाऊस, ऊन, वारा, पाऊस सगळा मिळाला का पुन्हा त्याला उत्पन्न होण्याचं अंकुर निर्माण होतो आणि आंब्याचं झाड तयार होतं. पण त्याच पद्धतीने भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला समजवण्यासाठी त्या आंब्याच्या कोयला सुद्धा त्यांनी सांगितले की जाळून टाकल्यानंतर त्याची राख झाली तर पुन्हा निर्माण होईल का. तसंच आपले शरीर आहे, या शरीराला त्यांनी जाळून टाकलेलं आहे. आणि मग ते जाळून टाकल्यानंतर त्याला श्रोतापती, सकृदागामी, अनागामी, अरहत आणि जीवनमुक्त म्हणून भगवान गौतम बुद्ध हे जीवनमुक्त होते. आणि त्या जीवनमुक्तामध्ये भगवान गौतम बुद्धांनी 45 वर्ष हा धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. शेजारी एक म्हातारा माणूस असतो आणि तो म्हातारा माणूस घरामध्ये जेवायला बसलेला असतो. आणि जेवायला बसल्यानंतर त्याचा नातू येतो आणि ताट वाढलेले असतात, त्या ताटावर अचानकपणे पाय त्या मुलाचा पडतो आणि ते ताट पटकन उभारलं जातं आणि त्या आजोबाच्या तोंडावर ते सगळं ताटातलं असणारं पसरलं जातं. त्यावेळेला तो आजोबा त्या मुलाला काय करतो, नातवाला मारायला सुरुवात करतो. तो ते पाहून त्याचा बाप समोर जवळ असतो, तो सुद्धा काय करतो, त्या मुलाला जवळ घेतो आणि त्याला पण तो मारतो. याचं कारण काय की आपण बौद्ध धर्माचे मार्गदर्शक आहोत, बौद्ध धर्माचं ज्ञान आहे. व बौद्ध धर्माचं ज्ञान असताना आपण आपल्या रागाला कंट्रोल करत नाही. आपण त्या विकार आपल्यामध्ये येतात आणि त्या मुलाला आपण मारण्याचा प्रयत्न करतो. ह्या मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला समजून सांगितलं नाही की त्याचा अचानकपणे तो प्रकार घडला आणि हे केलं. पण याच्यामध्ये हे राग का उत्पन्न होतो, हा राग उत्पन्न होण्याचं कारण आहे की आपल्या अंगामध्ये, या 6 अंगामध्ये, या 3.5 हाताच्या शरीरामध्ये आपल्याला हे विकार आपले आहेत. हे विकार आपल्याला विपश्यनी माध्यमाशिवाय ते विकार कमी होऊ शकत नाही. आणि विपश्यनाच्या माध्यमामध्ये कोण करतो, जो विपश्यनाला जातो. भगवान गौतम बुद्धाच्या सांगितलेल्या सगळ्या विपश्यनाच्या पायऱ्या आपण करू शकत नाही. तर आपण सर्वसाधारण उपासक आहोत,
आपण सर्वसाधारण गृहस्थी जीवन जगत आहोत, पण या गृहस्थी जीवनामध्ये जरी एक वेळा शिबिर केलं, 2 वेळा शिबिर केलं, 3 वेळा शिबिर केलं, 4 वेळा शिबिर केलं आणि 4 वेळाच्या नंतर कधी सतीपटान केलं, तर तो माणूस निदान एवढं तरी समजतो की त्या कुशल आणि अकुशल याच्यातला फरक जाणण्याचं काम त्याला समजतं. म्हणजे ते कुशल आणि अकुशल त्या आजोबाला समजलं नाही, त्याच्या वडिलांना समजलं नाही आणि त्याच्यातून त्याला राग तयार झाला आणि मारण्याचा प्रयत्न केला. एक आजी होती, ती आपल्या परिवारामध्ये नेहमी काय करायची, आपल्या परिवारामध्ये नेहमी एकमेकाला धासमूस करायची. नातू जरी जवळ आला तरी त्याला म्हणायची होय तिकडं, सून जरी जवळ आली तरी होय तिकडं, आणि असे ते करून ते प्रत्येकाला. पण ती परंपरा त्या आजीची त्या घरातल्या सगळ्या लोकांना कल्पना होती की ही ढोसा मारीत असते. एक वेळ अशी झाली की त्यांचा नातेवाईक आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर ते बाहेर बघायला गेले आणि बघायला गेल्यानंतर रिक्षावाला होता, त्या रिक्षामध्ये ती म्हातारी बसली, तिच्याबरोबर तिच्या घरचे माणसं होते. रिक्षात गर्दी झाली, पुढचा स्टॉप आला, त्याच्यातली 2 माणसं उतरली आणि एक मुलगी त्या रिक्षामध्ये चढायला बसली. ती रिक्षामध्ये चढायला बसल्यानंतर त्या मुलीनी ती रिक्षामध्ये बसल्यानंतर या म्हातारीच्या जवळ आली. आता या म्हातारीची सवय काय, ठोसा मारायची सवय, म्हणजे राग उत्पन्न तिचा गेलेला नव्हता. आणि ती म्हातारी त्या म्हातारीच्या बाजूला ती मुलगी बसली आणि मुलगी बसल्यानंतर ती म्हातारीने काय केलं, वही तिकडं, म्हणजे असं तिने म्हटलं. तर ती मुलगी ती जाडजूड होती, तिने पण म्हटलं हो तिकडं. ती एकमेकाचं होत नाही म्हणून त्या मुलीने काय केलं, जोरदार धक्का दिला आणि ती म्हातारी त्या रिक्षातून पडली आणि तिचा हात मोडला. याचं कारण सांगायचं तात्पर्य असं की त्या म्हातारीला संस्कार नावाची वस्तू, अविद्येतून संस्कार होतात. ही अविद्याच आपल्याला पुढं नडत असते. या अविद्याच्या संस्कारामधूनच आपण निर्माण होत असतो. आणि त्या म्हातारीला ज्या ती पडल्यानंतर तिचा हात मोडला आणि तिला दवाखान्यातून घेऊन आले. दवाखान्यातून घेऊन आल्यानंतर तिच्या घरच्या माणसाने विचारलं, त्यावेळेला तिने त्यांच्या घरच्या लोकांनी सांगितलं आपल्या आजीची सवय होती ना, त्या सवयीचा परिणाम हा असा झालेला आहे. म्हणजे कार्य, कारण आणि भाव म्हणजे हे कसं उत्पन्न होतं हे तुम्ही त्या विज्ञानशास्त्रामध्ये आपल्या जीवनामध्ये सतत घडत असते. ह्या घडणाऱ्या गोष्टीला आपल्याला समजून घ्यायचं असतं. बुद्धाच्या काळामधला एक प्रसंग आहे. एक सेनापती होता आणि तो सेनापतीची पत्नी सौभाग्यवती होती. ती सौभाग्यवती इतकी होती की ती पुण्यवान स्वतःला समजायची आणि पुण्यवान समजायची कारण तिचा पती हा सेनापती होता, तो एकनिष्ठ होता, एक पत्नीत्ववादी होता आणि राजाला 7 राण्या होत्या. राजाला 7 राण्या असल्यामुळं त्या राण्यांचा मुद्दा त्या सेनापतीची पत्नी त्या राण्यांना चिडवायची, तुमच्या राजाला 7 राण्या आहेत आणि माझा सेनापती जो योद्धा आहे त्याला मी एकटीच आहे, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्यावर खूप प्रेम करून माझ्याशी नेहमी सतत, आणि ती नेहमी आयशा आरामात लोकांना आपलं वर्णन सांगत राहायची की मी अशी आहे, मी तशी आहे, कारण ती मी पुण्यवान आहे, तुमच्या राजाला 7 बायका आहेत, माझा पती एकनिष्ठ आहे, त्यामुळे मी पुण्य आहे. अशी तो राजाचा भक्त होता, तो सेनापती राजाचा भक्त होता आणि बुद्धांचा शिष्य सुद्धा होता. राजाही बुद्धाचा शिष्य होता आणि सेनापती बुद्धाचा शिष्य होता. तो त्याने अनेक प्रकारची त्या राजाच्या, त्या बुद्धाच्या काळाच्या वेळेला, त्यावेळेला प्रसिद्ध राजाच्या वेळेला त्यांनी खूप युद्ध जिंकलेले होते आणि असे युद्ध जिंकत असताना त्याची पत्नीने ज्या वेळेला ते सगळं सांगत होते आणि तो बलशाही असल्यामुळे राजांना पुष्कळ राज्य त्यांनी मिळवून दिली आणि ती राज्य मिळवून दिल्यानंतर त्या राजाच्या मनामध्ये आपल्या पत्नीचा प्रति राग निर्माण झाला. हे राग निर्माण होण्याचं एकमेव कारण की ती त्याची एक पत्नीवाला होता, पण त्या पत्नीपासून त्याला संतान झालं नव्हतं आणि संतान न झाल्यामुळं त्यांनी त्या पत्नीच्या याच्यावर प्रेम करीत असताना प्रेमाला सुद्धा त्यांनी बाजूला केलं आणि त्याच्या मनामध्ये एक भाषा निर्माण झाली आणि ती भाषा त्यांनी तुमच्या त्या घरी आला आपल्या पत्नीजवळ
आणि उद्यापासून मला तुझं तोंड दाखवू नको. तिच्या मानेवर त्यांनी तलवार ठेवली. तिच्या मानेवर तलवार ठेवली आणि तलवार ठेवल्यानंतर तो त्या तलवारीने सांगितलं की उद्या तू तुझ्या माहेरी निघून जा. तुझ्या माहेरी निघून गेलीस पाहिजे. तुला जन्म देता येत नसल्यामुळं, मुलाला जन्म देता येत नसल्यामुळं तू इथून सोडून निघून जा असा विचार कर. तिचा पती बुद्धाचा शिष्य आहे. तो एकनिष्ठ आहे, एक पत्नीत्व आहे. तिच्यावर आघात प्रेम करत होता. त्याने अचानक मानेवर तलवार लावल्यावर ती दुःखी झाली. स्त्री दुःखी झाली. तिच्या दुःखाला पारावर उरला नाही. तेव्हा ती एकदम असे सांगत होती की माझं सगळं संपूर्ण आयुष्य काय झालेलं आहे, संपलेलं आहे. या संपलेल्या आयुष्यामध्ये मी आता काय करू शकतो. म्हणून तिने त्या नवऱ्याच्या सांगण्याने मला संध्याकाळपर्यंत मी येईपर्यंत तू मला इथं दिसली नाही पाहिजे. म्हणून तिने विचार केला की मला आता माझ्या पतीची आज्ञा पाळली पाहिजे आणि पतीची आज्ञा पाळण्यासाठी ती निघून जाण्याला तयार झाली. तिने आपला तिचा जाण्याचा माहेरी जाण्याचा विचार केला आणि माहेरी जाताना विचार करीत असताना जगाचे कल्याण मित्र भगवान गौतम बुद्ध जेतवन विहारामध्ये ध्यान साधनेमध्ये बसलेले असतात. आणि तिने विचार केला की मी आता रागारागाने जात आहे, पण या रागारागामध्ये जात असताना मला जगाचे कल्याण मित्र तथागत भगवान गौतम मिळालेले आहेत. तर मला त्यांचं पुन्हा दर्शन होईल किंवा नाही होईल, तर मला दर्शन घेतलं पाहिजे. आणि ती दर्शन घेण्यासाठी तथागतांकडे गेली आणि तथागतांच्या जवळ गेल्यानंतर तथागतांनी तिला पाहिलं. तिचा चेहरा उतरलेला होता. त्या उतरलेल्या चेहऱ्यामध्ये तथागतांनी तिला विचारणा केली, सेनापतीची पत्नी तू अशी नाराज का आहे, तुझ्यावर काय प्रसंग आलेला आहे आणि का म्हणून तू अशी नाराज आहे. तर तिने सांगितलं माझा पतीवर माझा गर्व होता, माझा पती एकनिष्ठ होता, माझ्यावर प्रेम करायचा, पण आता त्यांनी माझ्यावरचं प्रेम कमी केलेलं आहे. का तर मला मूलबाळ होत नसल्यामुळे माझ्या त्यांनी मानेवर तलवार ठेवली आणि तलवार ठेवून त्यांनी सांगितलं आजच्या आज तू निघून जा आणि तू निघून गेली तर ठीक होईल. म्हणून मी आता माझ्या नवऱ्याची आज्ञा पाळते. पत्नीचं कर्तव्य आहे हे पाळण्यासाठी ती निघून जात असताना भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं याच्या व्यतिरिक्त आणखी काय कारण आहे का, खरं काय कारण ते सांग. त्यावेळेला ती म्हणते नाही मला मूल बाळ होत नसल्यामुळे मी हे होते. भगवान गौतम बुद्धांनी तिला जवळ घेतलं, तिची समजूत काढली. म्हणजे एवढंच कारण आहे ना, तू कारणाला घाबरू नको, तू परत तुझ्या नवऱ्याच्या घरी तू जा. आणि ती आनंदामध्ये परत आपल्या नवऱ्याच्या घरी निघाली आणि घरी आली. गौतम बुद्धाचे दर्शन करून घरी आल्यानंतर तिचं दुःख तिला कमी झालं आणि बुद्ध गेला. दुःख कमी झाल्यानंतर तिने भगवान गौतम बुद्धांनी ते दुःख कमी झाल्यावर ती घरी आली. घरी आल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला विचारलं आणि नवऱ्याने विचारलं तू माझी आज्ञा नाही पाळलीस, मी सांगितलेली गोष्ट तू हे केलीच नाही. तर ती हळूच म्हणते की मी तुमची आज्ञेचं पालन करतच होते आणि आज्ञेचे पालन आता मी करते तेव्हाही करीत होते. पण मी जाता जाता माझा चेहरा जो सुकलेला होता, तो सुकलेल्या चेहऱ्याचं दुःखाचं कारण काय हे भगवान गौतम बुद्धांना समजलं. त्यावेळेला भगवान गौतम बुद्धांनी मला सांगितलं आणि मी त्यांना माझी वस्तुस्थिती सांगितली. मी रडत होते. मी रडता म्हणाले भगवान जिला आपला पती एकनिष्ठ आहे असल्याचा गर्व होता, अहो भगवान आपल्या पती राजाचा महासेनापती आहे, आपल्या पती बुद्धाचा शिष्य होता, तो गर्व होता. जेवढ्या लढाया जिंकल्या त्या माझ्या पतीने जिंकल्या याचा तिला गर्व होता. पण जोपर्यंत तिचा पती तिच्यावर प्रेम करत होता त्या प्रेमाला म्हटलं माहेरी निघून जा. तर माझ्यावर आता हा प्रसंग आलाय, तर मी आता हे दुःख कसं नाहीसे करू शकतो. तेव्हा भगवान बुद्धांनी तिला म्हटलं की तू गेल्यानंतर तिने भगवान गौतम बुद्धाचा आदेश पाळला आणि ती पुन्हा आपल्या घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर कालांतराने तिचा नवरा आला. त्या नवऱ्याला तिने ती हकीकत सांगितली आणि नवऱ्याला हकीकत सांगितल्यानंतर ती हकीकत सांगितल्यावर नवऱ्याला सांगितलं की भगवान गौतम बुद्धांनी मला सांगितलेलं आहे तू परत जा. काही दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर तिला दिवस गेले. ती गरोदर राहिली. बऱ्याच दिवसांनी तिला गरोदर राहिली
आणि पहिल्या गरोदरपणामध्ये तिला 2 जुळे मुलं झाली. 2 जुळे मुलं झाली आणि तिचा संसार सुरू झाला. अशा पहिल्या वेळेला तिला 2 जुळे मुलं झाली. नुसती 2च जुळे मुलं नाही झाली, तर तिच्या त्या आयुष्यामध्ये 16 वेळा ती गरोदर राहिली. ती 16 वेळा गरोदर राहिल्यानंतर तिला 32 मुलं झाली आणि 32 मुलाची ती माता झाली. आणि 32 मुलं ज्या वेळेला झाल्यानंतर सुखी संपन्न जीवन तिचं चालत असताना ती ह्या भगवान गौतम बुद्धाचा आदेश पाळल्यामुळं ते सुखी संपन्न जीवन चालत झाल्यामुळं ती काही दिवसांनी ती मुलं मोठी झाली आणि ती मोठी मुलं झालेली मुलं तिच्या नवऱ्याबरोबर सैन्यामध्ये दाखल झाली. आणि सैन्यात दाखल झाल्यानंतर सैन्यामध्ये सुद्धा त्या 32 मुलांनी तिचा पती त्या सैन्यामध्ये सैन्यकार आणि अचानकपणे युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये राजाला कुणीतरी खोटी बातमी सांगितली की हे जर युद्ध जिंकलं तर हा जिंकलेला जो सेनापती आहे आणि त्याची मुलं आहेत ते राजाला तुला मारून टाकतील आणि मारून टाकल्यानंतर तुझं राज्य हा सेनापती बळकावून घेईल. त्यावेळेला राजाने काय केलं, कूटनीती केली आणि कूटनीती करून सैन्याला त्यांनी आदेश दिला आणि या 32 लोकांना त्यांनी काय केलं आणि त्या सेनापतीला मारून टाकलं. हे मारून टाकल्यानंतर ही दुःखद घटना या युद्धाच्या युद्धभूमीवर चालली असताना त्या माऊलीनी तथागताच्या भगवान गौतम बुद्धाच्या संघाला भोजनाचं आमंत्रण दिलेलं होतं. आणि या भोजनाचे आमंत्रण दिल्यानंतर त्या भोजनाच्या आमंत्रणामध्ये ती लिप्त झालेली होती. आणि ते लिप्त झालेले असताना ते भोजन वाढत असताना त्याच्यामध्ये सारीपुत्र, मोगल्याण असे मोठमोठे ज्येष्ठ भंतेगण तिथं त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि ती उपस्थित असताना भोजनदान करीत असताना त्या एका दासीने एक काचेचं भांड होतं आणि त्या काचेचं भांड घेतलं आणि त्या काचेच्या भांड्यांमध्ये खीर वाटत असताना ते भांड तिच्या हातातून पडलं आणि तुटलं. तुटल्यामुळं त्या भांड पडल्यानंतर तुटल्यावर त्याच्यातल्या एका भंतेने सांगितलं की हे भांड कशाचं होतं, तर म्हणे काचेचं. काचेचा गुणधर्म काय आहे, म्हणजे तुटण्याचा आहे. मग हे तुटलंय. तर त्या भंतेनं हे सांगायचं होतं, आतमध्ये जी भोजनाला जिने आमंत्रण दिलं होतं सेनापतीच्या पत्नीला, त्या सेनापतीच्या पत्नीला तिला हेच सांगायचं होतं की काचेचं भांड आहे हे तुटलेलं आहे, तू दासीवर रागावू नको. राग हा आपला एक अहंकार आहे. या अहंकारामधूनच ही अविद्या निर्माण होत असते. आणि म्हणून त्या भंतेने तिला सांगितलं की ते तुटण्याचं कारण आहे. त्यावेळेला ती आतमध्ये भोजन वाढता वाढता तिला समजलं, ती बाहेर येते आणि त्या सगळ्या भंतेंच्या समोर सांगते, तुम्हाला कल्पना आहे का, मी हे तुम्हाला भोजनदान वाढीत असताना एक सेनापतीचा एक मिलिटरीतला जो रक्षक आहे तो या ठिकाणी आला आणि मी भोजन वाढीत असताना त्यांनी माझ्या कानामध्ये सांगितलं की राजाने कपट कारस्थान करून तुझा नवरा ते राज्य बळकावेल. म्हणून राजाने काय केलं, त्या तुझ्या 32 मुलाला आणि सेनापतीला तुझ्या नवऱ्याला कापून टाकलं, गर्दन कापून टाकली, त्यांना नेस्तनाबूत करून टाकलं, त्यांचा मृत्यू समान त्यांचा अंत करून टाकला. ही बातमी ज्या वेळेला त्या उपासिकाला समजली, त्या पत्नीला त्याच्या समजली, त्यावेळेला ती भोजन वाढीत असताना ढोपऱ्यावर बसून जेवण वाढीत असताना तिच्या हातातला चमचा सुद्धा हलला नाही. तिचं मन बेचैन झालं नाही, स्थिर मनावर ठेवलं. मनोपुगंबा मनोमाया मनोसेटा हे मन तिने दुर्लक्षित केलं नाही. मन ही दुर्जन मन ही सुजन मन बैरी मन मित जीवन में मंगल जागे तब मन होय पुनीत. या पुनीत मनाला तिने ठेवलं का, तर माझ्याकडे हा भिक्षू संघ आलेला आहे आणि त्या भिक्षू संघाला मी भोजन वाढीत आहे आणि भोजन वाढीत असताना ही माझ्या नवऱ्याची आणि माझ्या मुलांची झालेली अवस्था असताना मी तुम्हाला भोजन वाढीत आहे. त्याच्यामध्ये एकही पदार्थ मी असा चुकवला नाही, माझं मन बेचैन केलं नाही. त्यावेळेला ते असणाऱ्या सर्व भंते भोजनात दान करताना त्या भोजनाचा स्वीकार करीत असताना त्यांनी सांगितलं की आमच्या अंगावर महावस्त्र असताना सुद्धा आम्ही प्रगल्भ झालो नाही आणि तुझा नवरा वारला, तुझी 32 मुलं वारली आणि ती वारल्यानंतर सुद्धा तू प्रगल्भ झाली. त्यावेळेला त्यांना विचारलं, त्यावेळेला त्या भंतेला तिने उत्तर काय दिलं की ज्या वेळेला माझ्या नवऱ्याने माझ्या मानेवर सुरी ठेवली होती, मला मूल बाळ होत नव्हतं, त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला हाकलून देण्याचा प्रयत्न केला होता, मला हाकललं. पण मी बुद्धाकडे गेले. बुद्धाकडे गेल्यानंतर बुद्धाने मला शांतीचा, सत्याचा, संयमाचा,
सदस्व गुणाचा आणि समतेचा मार्ग सांगितला, मैत्रीचा मार्ग सांगितला, समता स्वातंत्र्य बंदित्वाचा मार्ग सांगितला, त्याचं अनुकरण केलं. त्या अनुकरण करीत असताना मी रोज 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 विहारामध्ये जात होते भगवंत गौतम बुद्धाच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या करीत असताना मी विपश्यनाच्या माध्यमातून या माझ्या शरीराला पूर्ण पाहिलं. मग उत्पन्न होणं नष्ट होणं हा प्रकृतीचा नियम आहे हा तिला समजला. आणि त्या नियमामधून ज्या वेळेला तिला समजलं, त्या नियमामध्ये ती जात असताना तिला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या त्या नियमामध्ये तिला स्वतःला दुःख मुक्तीचा मार्ग समजला. दुःख हे भगवान गौतम बुद्धाला पहिल्या प्रवाहामध्ये, त्या 3 प्रवाहामध्ये भगवान गौतम बुद्धाला जे पहिलं ज्ञान झालं, त्या पहिल्या ज्ञानामध्ये भगवान गौतम बुद्धाला 4 आर्य सत्य समजले. मग 4 आर्य सत्य कसले आहे? दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःख निरोध आहे, आणि दुःख निरोधागामी आहे. आणि हेच निरोधागामी भगवान गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलेला आहे. आणि तो आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी. अविद्येचा नाश हा सम्यक दृष्टीचा मूळ आहे, उद्देश आहे, हे तथागताने सांगितलेलं आहे. फळाची उत्पत्ती अर्थात हेतू मधूनच होते, आणि हेतू असेल तरच फळ होईल. आणि या हेतूलाच भगवान गौतम बुद्धांनी 12 आर्यामध्ये सांगितलेले आहेत. हे 12 आरे दुःखाचे आहेत आणि 12 आरे सुखाचे आहेत. 12 आरे अंधकार मानवाचे आहेत आणि 12 आरे प्रकाशमय जीवनाकडे आहेत. म्हणजे अंधकार जीवनातून 12 आरेचा निभाव आणि प्रकाशमय जीवनामध्ये 12 आऱ्यातून जमाच आहे. आणि हेच 12 आऱ्याचे आर्या म्हणून जे 24 आरे बनलेले आहेत, या 24 आऱ्याला तुमच्या आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी राष्ट्रध्वजावर हे 24 आऱ्याचं सन्मानित झळकणार जे तिरंगावर आहे, त्या तिरंगाचा मान, तथागतांचा मान, भगवान गौतम बुद्धाचा असणार जे या उत्पन्न झालेली गोष्ट, या उत्पन्न झालेल्या गोष्टीला 24 आऱ्याचा सन्मान बाबासाहेबांनी या भारतीय घटनेमध्ये सन्मानित करून दिला. त्या महामानवाला 3 वेळा मी सॅल्यूट करतो. बाबा, मग हे 24 आरे कसे आहेत? या 24 आऱ्याला कसं निर्माण केलं जातं आणि या 24 आऱ्यामध्ये काय होतं? त्या 24 आऱ्यामध्ये पहिली एक आर्य आहे, त्या आर्याचं, पहिल्या आर्याचं नाव आहे अविद्या. अविद्या, ही अविद्या पासून काय होतं? संस्कार निर्माण होतात. म्हणजे संस्कार कसे होतात? तर मी तुम्हाला बसताना मी सांगितलं होते, ती रिक्षामध्ये ती म्हातारी बसलेली होती. त्या म्हातारीने बसल्यानंतर तिला ठोसा मारायची सवय होती. ती घरात पण मारत होती, पण त्या ठोसा मारताना तिचा तोच प्रकार झाला की दुसऱ्या बाईने तिला ठोसा मारला आणि तिथं पडली. म्हणजे त्या म्हातारीच्या मनामध्ये संस्कार नावाचे प्रकार नसल्यामुळं ती अविद्येमध्ये राहिली होती, आणि त्या अविद्येमुळे तिला ते प्रकार घडत गेलेले होते. आणि संस्कारापासून विज्ञान तयार होतं, विज्ञानापासून नामरूप तयार होतं. नामरूपाला रूपस्कंद मध्ये 5 धातू येतात आणि 5वी धातू मनाची आहे. अशा 8 धातू होतात. या 8 धातूमध्ये भगवान गौतम बुद्धांनी त्याला रूपस्कंद, पंचस्कंद आणि संज्ञास्कंद असं त्यांना नाव दिलेलं आहे. हे रूपस्कंद मध्ये मनुष्य एकदा कोणाला आपल्याला रूपवंत लोकांना पाहिलं की त्याच्यामध्ये रूपाची भावना तयार झाल्यानंतर त्याची दृष्टी त्या रूपस्कंदाकडे गेल्यानंतर त्याच्या श्वासोच्छ्वासाची नियंत्रणा बदलत असते, कारण तो विपशी नसतो. त्याच्यामध्ये राग, मोह, माया, मत्सर हे कुशल कर्माचे जे चांगले काम करायचे ती भावना नसते. अकुशल कर्माची भावना तयार होते आणि अकुशल कर्माच्या भावनेमध्ये तो हे विकार वाढवित असतो. विज्ञानापासून नामरूप तयार होते आणि नामरूपापासून षडायंत्र तयार होते. षडायंत्रापासून स्पर्श तयार होतो आणि स्पर्शापासून वेदना तयार होते आणि वेदनापासून तृष्णा माणसाची कशी तयार होते की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला हवं पाहिजे. म्हणजे हा शोध नकुलाचा उसना, दुःखाचं कारण तृष्णा. आयुष्यामध्ये मनुष्याने किती जन्माला आल्यानंतर हा मोह मायामध्ये इतका गुंतलेला असतो की 2 जीव एकत्र आल्यानंतर 3ऱ्या जीवाची उत्पत्ती होते. त्यावेळेला आपण ज्या वेळेला बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे मुंबई सारख्या शहरामध्ये जर आलो तर त्या मुंबई सारख्या शहरामध्ये आल्यानंतर रात्रंदिवस आपण कोणासाठी कष्ट करतो? बायका, पोरं आणि मुलाबाळांसाठी कष्ट करतो.
मग ही मुलाबाळाची कष्ट करीत असताना ते कष्टाची ज्यावेळेला पावती ज्यावेळेला आपल्याला होते त्यावेळेला आपण आपल्या याची पावती पाहत असतो. पण याच पावतीला ज्या महामानवाने आपल्या आयुष्यामध्ये 4 लेकरं, त्या 4 लेकरांचा परिपाठ कधी बाबासाहेबांनी पाहिला नाही. त्या समाजासाठी रात्रंदिवस बाबासाहेबांनी समाजाकडे पाठ केली नाही. आणि आम्ही आमच्या समाजासाठी आम्हाला समजलं फक्त मी, माझी बायको, माझी पोरं, माझं घरदार, याच्या व्यतिरिक्त नाही. ही जोपर्यंत तृष्णेची भावना तुम्हाला समजणार नाही, ही तृष्णा झालेली मला पगार पाहिजे, त्यांनी ते केलं, यांनी हे केलं, आणि मग हे दुःख निर्माची कारण तयार होतात. या कारणाला तृष्णाला तुम्हाला थांबवायचं आहे. ही थांबवण्याचं एकमेव कारण म्हणजे विपश्यना, साधना, समाधी. आणि या तृष्णेपासून उपादान होतं. उपादान म्हणजे उत्पन्न, नवीन होतं. मनामध्ये आशा तयार झाल्यानंतर माणसाला वाटतं की मला हवं पाहिजे, आणि हवेच्या पाठीमध्ये उत्पन्न होतं. आणि उत्पन्न झालेल्यामध्ये भव निर्माण होतं. भव म्हणजे पुन्हा जन्म व्हावा, मला माझा जन्म इथं थांबावा नाही. आणि भावापासून मग जाती तयार होते. जाती म्हणजे काय? जन्म. आणि जन्म आला की जन्म झाल्यानंतर जातीपासून काय होतं? जरा. जाती आली म्हणजे बाळपण आलं, जन्म झाला, बाळपण आलं, बाळपणानंतर तरुणपण आलं, तरुणपणामध्ये म्हातारपण आले, म्हातारपणामध्ये मग दात पडले, केस पडले, हात हालायला लागले, थरथर करायला लागलं. ही जी कारण भीमासाई 3.5 हाताच्या शरीरामध्ये आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न करणं म्हणजे प्रतीत समुत्पादाला जाणणे. जातीपासून जरा होतो. जरा म्हणजे म्हातारपण येतं, आणि म्हातारपणामध्ये काय होतं? शोक येतो. आणि शोकामध्ये माणूस ज्या वेळेला बुडतो त्यावेळेला त्या 12 आऱ्यापासून दुःखाची उत्पत्ती होते. म्हणजे अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायंत्र, स्पर्श, भव, जाती आणि जरा, या 12 कड्या आहेत, या दुःखाच्या आहेत. आणि 12 कड्यापासून ज्या वेळेला तुम्हाला या 12 कड्याच्या दुःखाची उत्पत्ती होते तेव्हा कार्य, कारण, भाव हे 12 आरे निर्माण होतात. आणि याच 12 आऱ्याला दुःख निरोधाच्या साधनासाठी जो जाणतो. मग अविद्या काय? अविद्या कशाला म्हणतात? अविद्याचं कारण काय? अविद्या म्हणजे जो जाणत नाही त्याला अविद्या म्हणतात. अविद्या म्हणजे काय? जो जाणत नाही त्याला अविद्या असे म्हणतात. मग तो काय नाही जाणत? पूर्वजन्माची कल्पना जाणत नाही, आपली दशा जाणत नाही, तो नेहमी अज्ञानात राहतो, त्याला ज्ञानाची कल्पना नाही, त्याला 4 आर्य सत्याबद्दल ज्ञान नाही. 4 आर्य सत्य कशाला म्हणतात? बुद्धांनी का सांगितलं 4 आर्य सत्य? या 4 आर्य सत्याची परिकल्पना त्याला नाही. त्याला ती फक्त अविद्या जाणते. ही अविद्या, ही विद्या नाही. त्याला भूतकाळाविषयी ज्ञान माहिती नाही, त्याला भविष्यकाळाविषयी ज्ञान माहिती नाही. आणि 4 आर्य सत्याच्या कारणामुळे होणाऱ्या सृष्टीची निर्मिती होते हे सुद्धा त्याला त्याची कल्पना नाही. म्हणजे ही कल्पना जोपर्यंत तो जाणत नाही तोपर्यंत त्या अविद्या त्याचा पिछा सोडू शकत नाही. जो माणूस अविद्येला सोडील, ज्याला विद्या आचरण झाली, त्याच्या विद्या त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, तर तो अविद्येचा म्हणजे निरोध होऊ शकतो. आणि मग या अविद्येतून काय होतं? वर्तमान काळामध्ये मन आणि शरीर यांनी केलेलं कुशल आणि अकुशल, मग कुशल आणि अकुशल म्हणजे चांगलं आणि वाईट, आपण आपल्या जीवनामध्ये कधीतरी कुशल काम करावं. आणि कुशल काम करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की सब पापस्सा करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोधपनं येतं बुद्धानुशासनम. कुशल म्हणजे चांगलं वेचून घ्या. तुमच्या जीवनामध्ये लहान मुलापासून तर 80 वर्षाच्या 90-100 वर्षाच्या माणसाला हे कुशल कर्म करता येत नाहीत. कारण तो जीवसामध्ये मनुष्य हा प्राणी असा आहे की चुकीचा पुतळा आहे, त्याच्याकडून या चुका घडत असतात. या घडलेल्या चुकाला त्याला सामोरून जावं लागतं. पण त्याच्यातला फरक समजला पाहिजे. तो जो भगवान गौतम बुद्धांनी फरक सांगितलेला आहे कुशल आणि अकुशल, हे तुम्हाला समजलं पाहिजे. पूर्वजन्माची अवस्था म्हणजे बरे वाईट काय आहे याची आपल्याला कल्पना आली पाहिजे. विज्ञान हे स्कंद आहे, आणि या विज्ञानाच्या स्कंदामध्ये रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार हे विज्ञानाचे भाग आहेत. आणि या भागामध्येच या विज्ञान तयार होतं, आणि या विज्ञानामध्ये स्कंद तयार होतो. मग ते स्कंद कुठे? नामरूप ही अवस्था अशी आहे की षडयंत्राचं स्थूल देह उत्पत्तीच्या क्षणापर्यंतची अवस्था जी तयार होते त्याला नामरूप असे म्हणतात. मग षडयंत्रामध्ये काय येतं? कान, नाक, जीवा, काया आणि मन
हे शरीरामध्ये षडायंत्र आहे. मग नाकानी आपण बाहेर जात असताना एखादा वाईट वास आला तर आपण घाण आहे घाण आहे घाण आहे म्हणतो. नाकाने एखाद्या गुलाबासारखा सुगंध वास आला तर चांगलं 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 आहे म्हणून म्हणतो. म्हणजे वाईट वाईट आपण ते सोडून देतो, चांगलं चांगलं आपण शिकतो. कानाने एखाद्याने आपल्याला शिवी दिली तर आपल्या मनामध्ये लगेच राग तयार होतो, आणि एखाद्याने गोड बोललं तर आपल्या मनामध्ये मैत्री तयार होते. कायेला म्हणजे शरीराने माणूस एखाद्याला नुसत्या कायेने म्हणजे तोंडाने बोलल्यानंतर सुद्धा तो त्याच्या कायेमध्ये दुष्कर्म करतो, वाईट बोलतो, तो चित्ताची अवस्था त्याची भरते. आणि मनामध्ये ज्या वेळेला हे विकार तयार झाले त्या या विकारातून माणसाच्या 6 इंद्रियाचा म्हणजे रूपाचा जन्म होतो. आणि या रूपाच्या जन्मामध्ये आप, तेज, वायू आणि पृथ्वी या घटकाचं काय होतं, रूपस्कंद तयार होतो. आणि या रूपस्कंदालाच मनुष्य नेहमी आपल्याला कवटाळत असतो. या रूपस्कंदाच्या पाठीमागे माणूस सकाळपासून उठला का संध्याकाळपर्यंत माणूस आपला जन्माला आल्यानंतर तो आरसा, फणी, काजळ, चुडली, टिकली बिकली लॅलीपाव लावतो. पण हा हाडाचा सांगाडा आहे. या हाडाच्या सांगाड्यामध्ये आपलं कसं हे नित्य आणि अनित्याचं जीवन होतं याच त्याला कल्पना येत नाही. आपण लहानपणी होतो, गोंडस होतो, मोठेपणी झाल्यानंतर, तरुण झाल्यानंतर अजून रूपदार दिसलो, आणि म्हातारपणामध्ये झाल्यानंतर आपले दात पडले, केस पांढरे झाले, सुरकुत्या पडल्या, तर मग 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या माणसाची आपण पापी घेऊ शकतो का? लहान मुलाची आपण लवकर पापी घेऊ शकतो 80 वर्षाच्या म्हणजे हे अनित्य आहे. हा अनित्याचा सिद्धांत भगवान गौतम बुद्धांनी प्रतित समुत्पादामध्ये तुम्हाला अनिच्छा होत संकरा उपाद उपजित्वा निरुजंतितम ते संग उपसमजू. हे नित्य हे सतत बदलणार आहे. हे बदलणाऱ्या कालचक्राला भगवान गौतम बुद्धांनी 24 आऱ्यामध्ये भुललेला आहे. आणि हे 24 आऱ्यासाठी भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये एका माणसाच्या पाठीमागे वाघ लागला होता. आणि वाघ लागल्यानंतर तो माणूस एवढा पळायला लागला की त्या पळता 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 त्या माणसाचं बॅलन्स इतका पळून गेला की एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये त्यांनी उडी टाकली. आणि त्या विहिरीमध्ये काय होतं, एक झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवर तो अटकून गेला. झाडाच्या फांदीला लटकून गेला. एका पाठीमागे पाहतो तो वाघ, खाली पाहतो तो साप, अटकलेल्या ठिकाणी वरती पाहतो तो मधाचं पोळं, आणि त्या मधाच्या पोळ्यामध्ये निघालेली आग. म्हणजे इकडे वाघ, इकडे साप आणि इकडे आग. आणि त्या आगीतून याच्या हालचालीमुळे त्या माशा उडून गेल्या. आणि त्या माशा उडत असताना ते ह्याला चावतायत, तरी पण हा चावलेला स्वतःच्या जीवाला काय करतो, या मधाच्या पोळ्यामधून मधाचे जे थेंब गळत होते त्या थेंबाला तो चाटत होता. ही अवस्था तुमची आमची सर्वांची आहे. म्हणजे याला म्हणतात भगवान गौतम बुद्धाच्या भाषेमध्ये मोह. या मोहाला ज्याने आवरलं त्याला आपल्या जीवनाचं सार्थक समजलं. आता कार्य आणि कारण आणि भाव. कार्य म्हणजे काय की आपण घरात एका ठिकाणी बसलो, आपल्या समोर आले जेवण, ते जेवण असं केलं आणि ते जेवण जेवलो, आणि जेवण जेवल्यानंतर ते जेवण हात वरती करून जेवण जेवलो, आणि जेवण जेवल्यानंतर आपल्याला काय झालं, पाणी घेऊन घेतलं. म्हणजे जेवण जेवण्याची क्रिया ही हाताने केली, याला काय म्हणतात कार्य. म्हणजे भूक लागली म्हणून आपण जेवण केलं. आणि ते जेवण झाल्यानंतर माणूस ज्यावेळेला खुर्चीवर बसतो, आरामात बसतो, पलंगावर बसतो, आणि पलंगावर बसल्यानंतर तो काय करतो, पलंगावर बसल्यानंतर त्याला जांभळी आलेली असते. मग जांभळी आल्यानंतर तो जांभळी देतो, आणि जांभळी दिल्यानंतर काय करतो, चुटकी वाजवतो. म्हणजे त्याला काय झाली, झोपण्याची कारण तयार झालं. भूक लागली ही पोटाची आग आहे, त्याला झोप आली हे झोपेचं कारण आहे. आणि झोपेच्या कारणामध्ये कधी कधी आपण 4 चौकात बसल्यानंतर काय करतो, तू अशा बायावरती गेल्या, या अशा बाया इकडे गेल्या, तू ये इकडे, तू जा तिकडे. म्हणजे हा काय करतो, राग तयार करतो. म्हणजे बायावर्ण करणे, एकमेकाच्या बाबतीत रागाने बनवणे, याला काय म्हणतात, राग म्हणजे भव. म्हणजे आपण आपल्या शरीरामध्ये दुसरं कारण तयार करून चुकतो. या कारणालाच भगवान गौतम बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, स्पर्श कसा होतो. तर स्पर्श याच्यामध्ये होतो की ज्या वेळेला आपण एकमेकाच्या बायावरती गेला, एकमेकाच्या बायावरती करून झाल्यानंतर तिथं मारामारीचा प्रसंग येतो. म्हणजे दोन जीव
ज्यावेळेला समोर दिसल्यानंतर भांडणाचं कारण होतं, याला स्पर्श म्हणतात. स्पर्शामध्ये सुखाचे आणि दुःखाचं कारण आपल्याला समजत नाही आणि त्याची जाणीव आपल्याला होत नाही. स्पर्शाने ज्या वेळेला माणसाला जाणीव होईल त्यावेळेला माणसाला दुःखाची कारणाची कल्पना तयार होईल. मग या दुःखामध्ये हे दोन जीव जर एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये जर मारामारी झाली तर कोणाला तरी वेदना होणार ना. दोघांनी एकमेकात आपसात मारामारी केली आणि त्या मारामारीमध्ये करताना त्याला मार लागल्यानंतर त्याचा हात तुटला, त्याचा पाय तुटला, त्याला हे झालं, आघात झाला, तर तिथं वेदना होतात. मग या वेदना सुखाच्या आहेत की दुःखाच्या आहेत, त्या अदुःखाच्या आहेत किंवा असुखद आहेत, याची जाणीव आपल्याला झाली. आणि ह्या वेदना तीन प्रकारच्या आहेत. सुखद वेदना आहे, असुखद दुःखद वेदना आहे, असुखद वेदना आहेत. आणि ह्या वेदना ज्या वेळेला तयार होतात त्या वेदना भवतृष्ण, विभवतृष्ण आणि कामतृष्ण. ज्या वेळेला माणसाला कामभोगाची इच्छा तयार झाली की कामभोगाची इच्छा ही 108 चित्तामध्ये निर्माण होते. 108 चित्ताचा ज्याला समजलं त्याला तृष्णेचं कारण समजलं. 108 चित्त ही वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये या चित्ताच्या अवस्थेमध्ये जातं. या चित्ताच्या अवस्थेतूनच माणसाची निर्मिती होते, माझा पुन्हा जन्म व्हावा. एक म्हातारी असते आणि ती म्हातारी काय करीत असते, ती म्हातारी ज्या वेळेला घराच्या कोपऱ्यामध्ये तिची एक चोळी असते आणि ती चोळी वरती लावलेली, त्याच्या खाली बकरी असते आणि बकरी तो घास खात असताना ती बकरी अशी थोडी थोडी वरती उचलत जाते आणि ती म्हातारीची नजर जीव जाताना त्या याच्यामध्ये चोळीकडे जाते आणि चोळीकडे जाते. ती म्हातारी सारखी त्या घरच्या माणसाने असे धक्का देऊन सगळ्यांना सांगितलं असते, कोणाच्या लक्षात येत नाही. आणि ते लक्षात येताना तेव्हा जेव्हा तिचा जीव त्या चोळीमध्ये अटकलेला असतो, म्हणजे पुन्हा जन्म मला व्हावा अशी आशा निर्माण होणारी ती भव ही आशा आहे. आणि मग जातीमध्ये काय होतो, माणसाचा जन्म होतो आणि जन्मामधूनच गर्भाच्या अवस्थेमध्ये माणसाची अवस्था येते आणि 4 भौतिक रूप माणसाच्या शरीरामध्ये तयार होतात. त्याला नामस्कंद असे म्हणतात आणि ते आपोआप जन्माला येतात. जरा मरणाच्या 4 भूतांनी माणसाच्या शरीरामध्ये अटकून गेल्यामुळं ज्याप्रमाणे दिव्याचं तेल संपलं हे आयुष्य संपतं, तसं आपलं जन्माचं हे जे जीवन आहे याचा प्राणवायू जेव्हा संपला त्यावेळेला त्याचा अंत झालेला असतो. यासाठी भगवान गौतम बुद्धांनी प्रतित्य समुत्पाद म्हणजे दुःख आणि दुःख कसे निर्माण होते हे निर्माण होण्यासाठी अनुलोम आणि प्रतिलोम हा सांगितलेला. हा अनुलोम आणि प्रतिलोम सांगताना भगवान गौतम बुद्धांनी सांगितले, अविद्याच्या निरोधाने संस्काराचा निरोध होतो आणि संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो आणि विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो. नामरूपाच्या निरोधाने षडायंत्राचा निरोध होतो. षडायंत्राच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध होतो आणि स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध होतो. वेदनेच्या निरोधापासून तृष्णेचा निरोध होतो आणि तृष्णेच्या निरोधापासून उपादानाचा निरोध होतो. उपादानाच्या निरोधापासून भवाचा निरोध होतो आणि भवाच्या निरोधासाठी जातीचा निरोध होतो आणि जातीच्या निरोधापासून मरणाचा निरोध होतो आणि माणूस मरणातून मुक्त होतो तेव्हा तो निर्वाण पदाला जातो. या निर्वाण पदासाठी भगवान गौतम बुद्धांनी या निरोधाच्या मार्गासाठी तुम्हाला अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. या अष्टांग मार्गाचाच दुःखाच्या 4 कडी आहेत, दुःखाच्या आणि निरोधाच्या या 12 कडी. या 12 कडीला जाणण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या 8 कड्या जर आपल्याला समजल्या, त्याचबरोबर भगवान गौतम बुद्धांनी 10 सद्गुण सांगितलेले आहेत. या 10 सद्गुणाचं म्हणजे शील, दान, उपेक्षा, नैष्कर्म, वीर्य, शांती, सत्य आणि अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. या मैत्रीच्या रूपाने जर आपण सर्वांनी जाण केलं तर आपल्याला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पासून ते सुखापर्यंतचा नेणारा मार्ग मग स्वतःपती, सकृदागामी, अनागामी या अनागामी मार्गासाठी भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हाला घेऊन जात आहेत आणि त्यांनी आपल्याला घेऊन गेलेले आहेत. त्यावेळेला स्वतःपतीचं चित्त, सकृदागामीचं चित्त, अनागामीचं चित्त आणि व्यक्तीचं चित्त हे प्रत्येक चित्ताचं सम्यक समुद्धाचं चित्त, या चित्ताच्या अवस्थेमध्ये विपश्यनाच्या माध्यमातून माणूस
जेव्हा साधना करतो त्या साधनेमध्ये त्याच्या चित्ताची अवस्था बदलते आणि चित्ताच्या अवस्थेमधून त्याचं मन परिवर्तन होतं आणि मन परिवर्तन झाल्यानंतर तो सद्गुणाच्या मार्गातून भगवान गौतम बुद्धाच्या वाटचालीवर मार्ग होतो. मग तो स्वतःपती सकृदागामी अनागामी जीवन जगत असतो. अशा या जीवन जगण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी सांगितले अविद्या पच्चाय संकारा संकारा पच्चाय विज्ञान विज्ञान पच्चाय नामरूप नामरूप पच्चाय सलायतन सलायतन पच्चाय फस्सो फस्सो पच्चाय वेदना वेदना पच्चाय तना तना पच्चाय उपादान उपादान पच्चाय भव आणि भव पच्चाय जाती जाती पच्चाय जरा मरण शोक परी दुःख दौमनस्य पायसा सब एकमेतस्य केवळ दुःख खंदी होती. अशा या दुःखाच्या 12 कड्या आहेत. त्या 12 कड्यातून 12 सुखाच्या आहेत 12 दुःखाच्या आहेत. याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी सांगितलंय संस्कार होण्यामुळे विज्ञान होतं, विज्ञानामुळे नामरूप होते, नामरूपामध्ये आयतन होतं, आयतनामुळे स्पर्श होतो आणि स्पर्शामुळे वेदना होते आणि वेदनामुळे तृष्णा होते आणि तृष्णा गहन केल्यानंतर उपादान होतं, उपादानामुळे भव होतं आणि भवामुळे जाती होते आणि जातीमुळे जन्म होतो आणि जरा मरण आणि शोक परिदेव दुःख दौमनुष्य अशी ही आपल्या चित्ताची अवस्था होते. या चित्ताच्या अवस्थेला जाणण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला पंचशिलेची फुटपट्टी दिलेली आहे. या पंचशिलेच्या फुटपट्टीमध्ये आपण मोजून मापून चालण्याचा प्रयत्न केला आणि त्या पंचशिलेच्या माध्यमातून आपलं जीवन चालवलं तर सगळ्यांचं मंगल होईल, सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांना सुखाचा मार्ग मिळेल, सर्वच दुःखमुक्त होतील, सर्व सुखमय होतील. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अनित्य सिद्धांताला मी प्रतीत समुद्रात अनुलोप आणि प्रतिलोप या माध्यमातून माझ्या बुद्धीला जसं समजलं तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. विषय फार मोठा आहे. 45 वर्षाचा प्रवासाचा 1 तासामध्ये मी सांगू शकत नाही. तरी माझ्याकडून चूक झाली असली माफ करा आणि कळत न कळत मी सरांची पण माफी मागतो. कारण त्यांच्या समोर गेल्या वर्षी मी असाच एक गहन विषय होता, एकाच ओळीचा विषय होता, नमो तस्स भगवता आरोतो सम्मा संबुद्धस्स 31 लोकदेव भूमी, तो सुद्धा विषय कठीण होता आणि हा पण मी घेतला आणि 5-6 दिवसामध्ये मला जेव्हा समजलं विषय घेतला, भरपूर वाचन केलेलं होतं पण त्या वाचनामध्ये मला समजलं की कुठल्या कारणाने कुठल्या बाजूला जोडावं, मी असा जोडण्याचा प्रयत्न केला. आपण मान्य करा एवढी विनंती करून माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, नमो बुद्धाय.